चला याला करे आवाज सगळ्याला. अकरावी वाले झोपले असतात तर उठा. मस्त थंडी वाजारी पांघरून घेऊन बसायला पदशीर हुए. राजळे तर लास्ट क्लास मध्ये इन लास्ट क्लास वी वर डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स. आपण किंगडम ॲनिमलिया जो आहे या किंगडम ॲनिमलियाला काय केलं बेसिकली मेजर आणि मायनर अशा दोन पर्टिक्युलर फायलमच्या ग्रुप्स मध्ये आपण त्याला डिवाइड केलं. आपण सांगितलं टोटल फायलम जर आपण पाहिले तर टोटल 35 फायलम्स आहेत. देयर आर अबाउट 35 फायलम्स which are included in the kingdom Animalia. Out of this 24 phylums are the minor phylum while the remaining 11 phylums are the major phylum. 24 मायनर आहेत आणि 11 मेजर फायलम्स आहेत. आपल्या सिलेबसशी रिलेटेड असलेले फक्त 11च फायलम आहेत. त्या 11 फायलम बद्दलच आपल्याला स्टडी करायचं किंवा डिस्कस करायचं. 11 फायलम मध्ये बेसिकली आपण जर पाहिलं तर 11 फायलम आहेत. या 11 फायलम मध्ये प्रिमिटिव्ह टू ॲडव्हान्स सर्वात प्रिमिटिव्ह टाइपचा सर्वात सिंपल टाइपचा फायलम आहे पोरीफेरा आणि सर्वात ॲडव्हान्स टाइपचा सर्वात हायर लेवलचा जो फायलम आहे जसे there is a chordata. बरोबर त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. नोटोकॉर्ड प्रेझेंट असणारे जे एनिमल्स आहेत त्यांना आपण कॉर्डेट कन्सिडर करतो. आणि या कॉर्डेट मध्ये जो नोटोकॉर्ड आहे दिस नोटोकॉर्ड इज रेडियली गेट कन्वर्टेड इनटू अ वर्टेब्रल कॉलम. एक स्ट्रक्चर आपण कन्सिडर करतो हार्ड बोनी स्ट्रक्चर which is present in the mid dorsal line. एक मिड डॉर्सल लाइन आपण जी कन्सिडर करतो त्या मिड डॉर्सल लाइन मध्ये एक हार्ड स्ट्रक्चर प्रेझेंट असलेला जो एनिमल्स आहेत त्या एनिमल्सला आपण वर्टिब्रेटा मध्ये काय करतो इन्क्लूड करतो. तर त्या वर्टिब्रेट्स बद्दल सुद्धा आपल्याला डिस्कस करायचे जे ॲडव्हान्स टाइपचे एनिमल्स आहेत. आणि सर्वात प्रिमिटिव्ह टाइपचे एनिमल्स आहेत त्यांना आपण पोरीफेरस कन्सिडर करतो. स्पॉन्जेस म्हणतो. या स्पॉन्जेस बद्दल सुद्धा डिस्कस करायचं. तर स्पॉन्जेस असतात त्यानंतर इकॅनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा, मोलस्का, अॅनिलिडा, ऑर्थोपोडा या सगळ्या फायलम बद्दल आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहे. फर्स्ट फायलमला आपण लास्ट लेक्चर मध्ये सुरुवात केली. बरोबर. फर्स्ट फायलम दॅट इज द फायलम पोरीफेरा. या पोरीफेरा फायलम बद्दल आपण स्टडी करू लागलो. पोरीफेरा फायलम मध्ये आपण काही बेसिक फीचर्स या पोरीफेराचे स्टडी केले का. बरोबर. सुरुवात केली फक्त आपण त्या पोरीफेरा फायलमला. काय काय सांगितलं होतं आपण पोरीफेरा फायलम्स मध्ये द एनिमल्स which are included in the phylum Porifera are commonly termed as a sponges. काय म्हणतात कॉमनली त्या एनिमल्सला स्पॉन्जेस म्हणतात. त्यानंतर स्पॉन्जेस आपण कन्सिडर करतो पण त्याच्यासाठी एक रिझन सुद्धा सांगितलं आपण व्हाय these animals are called as a sponges because they bear a numerous pores over their body or on the body. Entire body वर स्पोर प्रेझेंट असतात. स्पोर नाही पोर्स म्हणजे होल छिद्र जे आपण कन्सिडर करतो तसे पोर्स पूर्ण बॉडीवर प्रेझेंट असतात. त्यामुळे स्पॉन्ज कन्सिडर करतो. ड्यू टू द पोर्स दे लुक लाइक अ स्पॉन्ज. बरोबर. स्पॉन्ज ज्याला आपण कन्सिडर करतो त्या स्पॉन्ज सारखं स्ट्रक्चर दिसतंय त्यामुळे आपण त्याला स्पॉन्जेस कन्सिडर करतो किंवा पॉन्जेस म्हणतो. स्पॉन्ज. बरोबर. स्पॉन्ज बरेचसे टर्मिनॉलॉजी त्याला यूज केला जातात. त्यानंतर एक्झाम्पल मध्ये युप्लेक्टेला असेल, यू स्पॉन्जिया असेल, स्पॉन्जिला असेल. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आपण सांगितलं ज्याचं स्ट्रक्चर आपण ऍक्च्युअली डिस्कस करणार आहे दॅट इज द सायकॉन. बरोबर. एक फ्रेश वॉटर स्पॉन्ज आहे तर तो फ्रेश वॉटर स्पॉन्ज एक सुद्धा आपण डिस्कस केला. त्यानंतर या पर्टिक्युलर एनिमलचं आपण हॅबिटॅट जर पाहिलं if we consider the habitat of the animals which are included in phylum Porifera. habitat मध्ये आपण सांगितलं these animals are either these animals are aquatic in nature and aquatic habitat. In case of aquatic habitat they show a basically two types of aquatic habitat. कोणत्या दोन टाइपचे aquatic habitat एक्झिबिट करतात. एक तर आपण सांगतो
either they are found in a fresh water or they might be found in a marine water. फ्रेश वॉटर रिझर्वायर मध्ये लेक असेल, डॅम असेल, रिव्हर असेल, वेल असेल, अशा फ्रेश वॉटरच्या रिझर्वायर मध्ये सुद्धा आपल्याला स्पॉन्जेस पाहायला मिळतात. आणि ओशियन मध्ये जे मराईन वॉटर आहे त्या मराईन वॉटर मध्ये सुद्धा हे एनिमल्स कॉमनली आपल्याला पाहायला मिळतात. तर दोन्ही टाइपच्या हॅबिटॅट मध्ये प्रेझेंट आहेत. they exhibit a diversity in their habitat, that is they found in fresh water as well as in the marine water. त्यानंतर सिमेट्री जर आपण पाहिले तर मोस्ट ऑफ these animals or most of the animals which are included in the porifera show there is no symmetry. बरोबर आहे. Symmetry is not found at all in case of sponges. Irregular shape असणारे animals आहेत. इरेग्युलर शेप म्हणजे आपण सांगतो एक कोणताही स्पेसिफिक शेप अडॅप्ट करत नाही. बरोबर आहे. डायव्हर्स टाइपचे शेप्स आपल्याला पाहायला मिळतात. जसं एन्व्हायरमेंट असेल त्या एन्व्हायरमेंटला अडॅप्ट होण्यासाठी टू अडॅप्ट इन द गिव्हन एन्व्हायरमेंटल कंडिशन दे फाउंड इन अ डिफरंट शेप्स अँड साइज. एक स्पेसिफिक शेप आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळत नाही. जर सिमेट्री पाहायला मिळत असेल, if the symmetry is present in a sponges, it is by chance. बरोबर. इट इज कन्सिडर्ड एज बाय चान्स सिमेट्री. बाय चान्स सिमेट्री म्हणजे काय? ऍक्च्युअली सिमेट्री त्यांच्यामध्ये अब्सेंटच आहे, पण एका पर्टिक्युलर कंडिशन मध्ये जर स्पेसिफिक शेप अडॅप्ट केला असेल तर एका सिंगल प्लेन पासून आपल्याला त्यांना दोन इक्वल हाफ मध्ये डिवाइड करता येत असेल तर आपण कन्सिडर करतो की बायलॅटरल सिमेट्री एक्झिबिट करतात. बट in most of the cases these animals are asymmetrical. If the symmetry is present, it is considered as a by chance symmetry. बरोबर आहे. लक बाय चान्स आपण म्हणतो. लकीली त्यांच्यामध्ये आपल्याला सिमेट्री पाहायला मिळते. पर्पजफुली किंवा स्ट्रक्चर नुसार त्यांच्यामध्ये सिमेट्री कंप्लीटली अब्सेंटच आहे. बरोबर आहे. सिमेट्री अब्सेंट असणारे एनिमल्स आहेत. त्यानंतर यांची बॉडी जर आपण पाहिले तर बॉडीवर on the body they bear a numerous pores. These pores are commonly termed as ostia. त्यानंतर एक खूप इम्पॉर्टंट टर्म्स आपण या एनिमलच्या बाबतीत सांगितले पहा. that is the poriferans are the animals which show a multicellular structure. बरोबर आहे. मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर आहे विथ अ मिनिमल डिव्हिजन ऑफ लेबर. मिनिमल डिव्हिजन ऑफ लेबर आहे. मिनिमम टाइपचं डिफरन्शिएशन आपल्याला सेल्स मध्ये पाहायला मिळते. ऍक्च्युअली these organisms are considered as a colony of different cells. ही टर्म आपल्याला लक्षात ठेवायची बा. पोरिफेराच्या बाबतीत एक टर्म लक्षात ठेवायची. these animals are considered as the colony of different cells. बरोबर आहे. युनिक फीचर आहे त्या एनिमलचं. डिफरंट टाइपच्या सेल्स असतात. त्या डिफरंट टाइपची फक्त कॉलनी आहे. जसं कॉलनी मधले जे घर असतात या घरामध्ये एका घराचं कोऑर्डिनेशन दुसऱ्या घरासोबत काही आपल्याला पाहायला मिळत नाही. बरोबर आहे. जनरली शहरामधले जे लोक असतात कवाडे वगैरे लावून बसलेले असतात. काही समज नसते. शेजारच्या घरात चोरी व्हायली, मर्डर व्हायला, काय व्हायला काही घेणं नसते. बरोबर आहे. जसं त्या कॉलनी मधल्या सेल्सचं किंवा कॉलनी मधल्या घरांचं एकमेकांसोबत काही कोऑर्डिनेशन नाही किंवा कम्युनिकेशन नाही, तसं या ऑर्गॅनिझमच्या स्ट्रक्चर मध्ये ज्या मल्टिपल नंबर मध्ये डिफरंट टाइपच्या सेल्स प्रेझेंट आहेत या सेल्स मध्ये सुद्धा कोणतेही कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. They do not exhibit any coordination between the cells present in the multicellular structure of these animals. या एनिमलच्या मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर मध्ये जेवढे काही सेल्स प्रेझेंट आहेत या सेल्स मध्ये मिनिमल डिव्हिजन ऑफ लेबर अँड नो कोऑर्डिनेशन बिटवीन द सेल्स. सेल मध्ये कोऑर्डिनेशन नाही आणि लेबर ऑफ डिव्हिजन सुद्धा नाही. समजले? तर इथपर्यंत आपण या चॅप्टर मधले या पोरिफेरस फायलम मधला आपण स्टडी केलेला आहे. आज आपल्याला पुढच्या काही पर्टिक्युलर प्रॉपर्टीज या पोरिफेरन्सच्या स्टडी करायचे. आज आपण स्ट्रक्चर स्टडी करणार आहे. पण स्ट्रक्चर स्टडी करण्याच्या अगोदर एक पर्टिक्युलर फीचर या पोरिफेरा फायलमचा आपल्याला स्टडी करायचा आहे. दॅट इज द एनिमल्स व्हिच आर इन्क्लुडेड इन द फायलम पोरिफेरा. पोरिफेरा फायलम मध्ये जे काही एनिमल्स आपण इन्क्लूड करतो, ऑल these animals are completely non motile animals. कसं पॉसिबल आहे मला तुम्ही तर अगोदरच सांगितलं की किंगडम ॲनिमलिया मधल्या इन्क्लूड केलेल्या एंटायर ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला मोबिलिटी किंवा मूवमेंट पाहायला मिळते.
पण हे एक्सेप्शनल ऑर्गॅनिझम्स आहेत. तसं एक्सेप्शन आपण प्रत्येक गोष्टीमध्ये बायोलॉजी मध्ये पाहतो, बरोबर आहे. बायोलॉजी एक एक्सेप्शनचा सब्जेक्ट आहे. इट इज अ सब्जेक्ट ऑफ एक्सेप्शन. प्रत्येक गोष्टीसाठी एक्सेप्शन आपल्याला बायोलॉजी मध्ये पाहायला मिळते. कारण ऍज इट इज जे दिलेले आहे तेच आपल्याला स्टडी करावं लागेल, बरोबर आहे. आपण काही स्वतःहून एखादी गोष्ट यामध्ये इंट्रोड्यूस करू शकत नाही. डायव्हर्सिटी मध्ये तर चुकूनही नाही, कारण डायव्हर्सिटी मध्ये ऍज इट इज आपण आपल्या अर्थवर एक्झिस्ट करणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत या ऑर्गॅनिझम बद्दल आपण स्टडी करतो. आपण स्वतःहून एखादा ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये ऍड करू शकत नाही, बरोबर आहे. पॉसिबल आहे का रे? एक थोडासा वेगळा डिफरंट टाइपचा ऑर्गॅनिझम, 6 हात 12 पाय असणारा ऑर्गॅनिझम, हा नवीन ऑर्गॅनिझम, चला हे एक नवीन ऑर्गॅनिझम, बरोबर आहे, मी तयार केलाय. पॉसिबल आहे का तसं फॉर्म करणं ऑर्गॅनिझमला? ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन करणं पॉसिबल नाही, बरोबर आहे. सिम्पली डायव्हर्सिटी ज्यावेळेस आपण स्टडी करतो किंवा टॅक्झॉनॉमी ज्यावेळेस आपण स्टडी करत असतो त्यावेळेस ऍज इट इज जे ऑर्गॅनिझम ऑलरेडी आपल्या अर्थवर प्रेझेंट आहेत, ऑलरेडी ते एक्झिस्ट करतात, त्याच सेम ऑर्गॅनिझम बद्दल आपण स्टडी करतो. तसं एक्सेप्शन मध्ये इथे एक्सेप्शन काय लक्षात ठेवायचं आपल्याला? एंटायर ऑर्गॅनिझम्स और एंटायर एनिमल्स व्हिच आर इन्क्लुडेड इन द किंगडम एनिमलिया आर मोटाइल, but the animals which are included in phylum Porifera, हा सुद्धा किंगडम एनिमलिया मधलाच एक फायलम आहे, किंगडम एनिमलिया मधलेच ऑर्गॅनिझम आहे. but these organisms are non motile or they are sedentary. कम्प्लिटली सेडेंटरी नाहीत. पण आणखी थोडंसं इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं, थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कम्प्लिटली सेडेंटरी नाही किंवा कम्प्लिटली नॉन मोटाईल नाही. या ॲनिमलच्या लाईफ सायकल मध्ये एक सिंपल स्टेज आहे, बरोबर आहे. जर आपण झूस्पोर स्टेज कन्सिडर करतो, झूस्पोर स्टेज जी आहे या झूस्पोर स्टेजला हे मोटाईल असतात. दे कॅन शो अ मूवमेंट और दे कॅन एक्झिबिट द मूवमेंट ऍट द झूस्पोर स्टेज. मग लाईफ मधल्या कोणत्या तरी एखाद्या स्टेज मध्ये मोटाईल आहेत ना, बस आपल्यासाठी तेवढंच सफिशियंट आहे. कम्प्लिटली नॉन मोटाईल आहेत का? नाही, मोटाईल आहे, पण लाईफ सायकल जी आहे त्या एंटायर लाईफ सायकल मध्ये एक स्पेसिफिक स्टेज आहे ज्या स्टेजला आपण झूस्पोर स्टेज कन्सिडर करतो. या झूस्पोर स्टेजला हे ॲनिमल मोटाईल असतात, मूवमेंट करतात. एका पर्टिक्युलर प्लेस वरून दुसऱ्या पर्टिक्युलर प्लेस वरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी त्यांना पॉसिबल आहे. पण मूवमेंट यांचे सेल्फ मूवमेंट नाही किंवा डायरेक्टेड टाइपची मूवमेंट नाही. झूस्पोर जरी मूव्ह करत असले तरी मूवमेंट त्यांची वॉटर करंट सोबत असते, कारण कम्प्लिटली ॲक्वॅटिक टाइपचे ॲनिमल्स आहेत. या ॲक्वॅटिक टाइपच्या ॲनिमल्स मध्ये यांची जी मूवमेंट आहे ही मूवमेंट वॉटर करंट सोबत असते. जसं फिश मध्ये आपण पाहतो, फिश सुद्धा ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. फिश काय करतात? सेल्फ मूवमेंट शो करतात, सेल्फ मूवमेंट एक्झिबिट करतात. एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाते वेळेस स्पेसिफिकली त्यांचे जे फिन्स असतात, पंख आपण त्याला म्हणतो माशाचे, ते मूवमेंट करून डायरेक्टेड मूवमेंट असते. जिकडे जायचं तिकडेच जातात, तुम्ही इकडे जाय म्हणले जात नाही, बरोबर आहे. ज्या पर्टिक्युलर साइडकडे त्यांना मूव्ह करायचं त्याच साइडकडे मूवमेंट एक्झिबिट केला जाते, बरोबर आहे. तर फिश मध्ये डायरेक्टेड टाइपची मूवमेंट आहे, पण हे ऑर्गॅनिझम जरी ॲक्वॅटिक असले तरी त्यांच्यामध्ये डायरेक्टेड टाइपची मूवमेंट आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपण या ॲनिमल्सला त्यांच्या मॅक्झिमम टाइम पिरियड इज स्पेंट इन a sedentary form or in the non-motile form. So these animals are considered as the non-motile or the sedentary animals. लाईफ सायकल मध्ये एका शॉर्ट फेज मध्ये फक्त मोटाईल असतात. ती स्टेज आहे त्यांची झूस्पोर स्टेज, बरोबर आहे. मोटाईल टाइपचे स्पोर प्रोड्यूस करतात, मोटाईल टाइपचे स्ट्रक्चर प्रोड्यूस करतात. ज्या स्ट्रक्चरच्या वेळेस ते मोटाईल असतात, मूवमेंट शो करतात किंवा मोबिलिटी एक्झिबिट करतात. समजलंय? त्यानंतर जर स्ट्रक्चर आपण या ॲनिमलचं पाहिलं तर these animals bear a numerous pores or numerous minute pores over their body or on the body which is termed as the ostia. तर स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं आहे, स्ट्रक्चर ऑफ पोरिफेरन्स. स्ट्रक्चर ऑफ पोरिफेरन्स. पोरिफेरा फायलम मधल्या ॲनिमलचं कॉमन स्ट्रक्चर एक डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आणि त्या डायग्रामच्या बेसिसवर आपण यांचं स्ट्रक्चर काय करणार आहे, स्टडी करणार आहे. काय पहिला पॉइंट सांगितलं बा, सिम्पली दीज ॲनिमल बियर अ न्यूमरस पोर्स ऑन देअर बॉडी. पूर्ण एंटायर बॉडीवर न्यूमरस पोर्स प्रेझेंट आहेत.
पोर्स म्हणजे आपण सांगतो स्मॉल साईजच्या ओपनिंग्स आहेत विच आर प्रेझेंट ओव्हर देअर बॉडी. तर न्यूमरस पोर्स ओपनिंग्स आपण त्यांच्या बॉडीवरच्या दाखवायला. ओपनिंग्स विच आर प्रेझेंट ओव्हर द बॉडी ऑफ अ पोरिफेरन्स. सिम्पली एका कुंडी जर का आपण जो फ्लावर पॉट होता, फ्लावर पॉट लाईक स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. फ्लावर पॉट मध्ये मस्त मध्ये फ्लावर वगैरे ठेवतात आपल्याला लावतात, त्या टाइपचं स्ट्रक्चर पण मायक्रोस्कोपिक आहे, बरोबर आहे. स्मॉल साईजचं स्ट्रक्चर आहे. मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर आहे. मल्टीसेल्युलर स्ट्रक्चरवर पूर्ण एंटायर बॉडी वॉलवर, बरोबर आहे. दिस इज लेयर इज कन्सिडर्ड ॲज द लेयर ऑफ बॉडी वॉल. बॉडी वॉल आहे सिम्पली काय बा सेलच्या लेयर्स, 2 to 3 लेयर्ड सेलचा स्ट्रक्चर त्यांच्या बॉडी वॉल मध्ये पाहायला मिळते. ज्या बॉडी वॉलच्या आतमध्ये एक एम्प्टी कॅव्हिटी काय केलेली आहे, एनक्लोज केलेली आहे. म्हणजे सिम्पली जर तुम्ही एका डब्याचं स्ट्रक्चर जर पाहिलं, टिफिनचा जो बॉक्स असतो तुमचा, त्या टाइपचं स्ट्रक्चर आहे. फक्त एका साइडला लार्ज ओपनिंग कन्सिडर करायची, बरोबर आहे. किंवा बलून सगळ्यांना माहिती आहे, बलून म्हणजे आपण त्याला फुगा म्हणतो, फुगा सगळ्यांना माहिती आहे. तर त्या बलून लाईक स्ट्रक्चर आहे ॲनिमलचं. फक्त बलून्सवर आपल्याला पूर्ण एंटायर कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर पाहायला मिळते. त्याच्यावर ओपनिंग प्रेझेंट नसतात, एकच ओपनिंग बलूनवर आपल्याला पाहायला मिळते. पण यांच्या पूर्ण बॉडीवर काय स्मॉल साइजचे पोर्स प्रेझेंट आहेत. द पोर्स विच आर प्रेझेंट ओव्हर दी बॉडी वॉल आर टर्म्ड ॲज दी ऑस्टिया. काय म्हणतात त्या पोर्सला रे? द पोर्स विच आर प्रेझेंट ओव्हर द बॉडी वॉल आर टर्म्ड ॲज ऑस्टिया. द cavity which is enclosed by the body wall, body wall ला enclose केलेली जी particular cavity आहे, this cavity is termed as the spongiocele. Spongiocele म्हणजे काय? सील म्हणजे आपण त्याला सिलोम कन्सिडर करतो. सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी आहे. तर पूर्ण बॉडी वॉल न एनक्लोज केलेली जी आतमधली एम्प्टी कॅव्हिटी आहे, त्या एम्प्टी कॅव्हिटीला स्पॉन्जोसील कन्सिडर करतात. ही जी स्पॉन्जोसील आहे, दिस स्पॉन्जोसील इज अ ऍक्टिव्ह साइट और ऍक्टिव्ह प्लेस इन द बॉडी ऑफ पोरिफेरन्स. बॉडी ऑफ पोरिफेरन्स और द स्ट्रक्चर ऑफ पोरिफेरन्स. पोरिफेरन्स मधलं एंटायर स्ट्रक्चर जे आहे, या एंटायर स्ट्रक्चर मध्ये सर्वात ऍक्टिव्ह साइट जर आपण पाहिली तर मोस्ट ऍक्टिव्ह साइट आहे ही स्पॉन्जोसील. entire activities of the body or entire activities of the animals are performed within this spongiocele. Digestion असेल, excretion असेल, osmoregulation असेल, entire activities जे आपण एका animal मधल्या activities consider करतो, metabolic activities ज्या consider करतो, all these activities are performed within this spongiocele. त्यानंतर या spongiocele नंतर आणखी एक structure, the large opening which is present at the anterior side of the body. बरोबर आहे. पूर्ण बॉडी जी आहे, या पूर्ण बॉडीवर तर स्मॉल ओपनिंग प्रेझेंट आहे, पण बॉडीच्या अँटेरियर साइडला, बरोबर आहे, कोणत्या साइडला सांगतो आपण? अँटेरियर साइडला. अँटेरियर साइडला एक लार्ज ओपनिंग प्रेझेंट आहे, ज्या लार्ज ओपनिंगला ऑस्कुलम कन्सिडर करतात. बरोबर आहे. The terminology which is used for the large opening which is present at the anterior side is termed as the osculum. Osculum anterior side ला आहे आणि free end आहे. बरोबर आहे. The anterior end is free. It is interacting with the surrounding environment or interacting with the surrounding water. कारण completely aquatic टाइपचे animals आहेत. तर सराउंडिंग एन्व्हायरमेंट मध्ये जे वॉटर आहे, या डायरेक्टली वॉटर सोबत हे अँटेरियर एंड काय करतं? इंटरॅक्ट करते, कारण फ्री आहे. आणि जे पोस्टेरियर एंड आहे, बरोबर आहे, त्याच्या अँटेरियर साइडच्या एक्झॅक्टली अपोजिट साइडला जे पोस्टेरियर एंड आहे, दिस पोस्टेरियर एंड इज फिक्स विथ अ सबस्ट्रॅटम. एक पर्टिक्युलर सबस्ट्रॅटम जर आपण कन्सिडर केला, सबस्ट्रॅटम म्हणजे त्याला आपण सिम्पली आपल्या लँग्वेज मध्ये सपोर्ट कन्सिडर करतो. ज्या पर्टिक्युलर सपोर्टवर किंवा ज्या आधारावर तो एनिमल काय झालेला आहे? फिक्स झालेला आहे. सपोज आपण या चॉक पीसला जर आपण पोरिफेरन्स एनिमल जर कन्सिडर केला, तर या पोरिफेरन्स एनिमल्स मध्ये जी अँटेरियर साइड आहे, अप्पर साइड जी आहे, ती अप्पर साइड फ्री आहे, आणि जी पोस्टेरियर साइड आहे, ती पोस्टेरियर साइड एका सबस्ट्रॅटम सोबत फिक्स आहे. म्हणजे हे एनिमल्स एकाच पर्टिक्युलर प्लेसवर, एका पर्टिक्युलर सरफेस एरियावर काय असतात?
फिक्स असतात, सबस्ट्रॅटम सोबत फिक्स असतात, मोटाईल नाही. हे या प्लेस वरून इकडे दुसरीकडे जाऊ शकत नाही, इकडे जाऊ शकत नाही, कुठेही फिरायला जाऊ शकत नाही, गार्डन मध्ये जाऊ शकत नाही, शिवाजी कॉलेजच्या समोर जाऊन उभं राहू शकत नाही, जिंतूर रोडला रायगड कॉर्नरला जाऊन उभं राहू शकत नाही, कुठेही जाऊ शकत नाही. एका जागेवर का असतात, फिक्स असतात. They can't move from one place to the other and their posterior end is strictly fixed with a substratum. एखाद्या पर्टिक्युलर सबस्ट्रॅटम सोबत त्यांचं पोस्टेरियर एंड काय केलेलं असतं, आपण स्टिक केलेलं आहे किंवा अटॅच केलं. सपोज आपण ओशन मध्ये एक वुडन पीस कन्सिडर करू, एक लाकूड आहे, या लाकडावर काय झालेले असतात, फिक्स झालेले असतात. स्टोन असतात, सँड असतात, कशावरही काय होऊ शकतात, फिक्स होऊ शकतात. कशाने फिक्स होतात, कोणत्या एंड ना, पोस्टेरियर एंड ना. आणि अँटेरियर एंड यांचं ऑलवेज फ्री असतंय विच इज इंटरॅक्टिंग विथ द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. ते झाले बेसिक स्ट्रक्चर या एनिमल मध्ये प्रेझेंट असलेले. त्याच्यानंतर यांची जी बॉडी कॅव्हिटी आहे किंवा स्पॉन्जोसील जी आहे, दिस स्पॉन्जोसील इज lined internally by a specific type of cell. या सेल सुद्धा लक्षात ठेवायचं. जसं आपण कॉलनी ऑफ डिफरंट सेल सांगितलं, त्याच्यामध्ये एक सेल आणखी दुसरं एक स्टेटमेंट इम्पॉर्टंट या एनिमलच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. the internally lined by the layer of cell which are termed as conocyte cell. कोणत्या सेलला लाईन केलेले, conocyte cell, or these cells are also termed as the collar cell. कोनोसाइट सेल और कॉलर सेल. काय त्या कोनोसाइट किंवा कॉलर सेलचं साइट सांगायला पाहिजे, कुठे प्रेझेंट आहे तर. आपण जर या एनिमलचं स्ट्रक्चर आपण कन्सिडर केलं की स्पॉन्जोसील आहे आतमध्ये, दिस स्पॉन्जोसील इज इंटरनली लाइन्ड बाय, it is internally lined by the specific type of cell which are termed as the conocyte cell. These conocyte cell are the flagellated cell. कोणत्या टाइपचे सेल्स आहेत रे, फ्लॅजिलेटेड टाइपच्या सेल्स आहेत. इंटरनल लेयर आपण सांगालो, कॅव्हिटीला आतमधून लाईन केलेले आहे. जसं घरामध्ये आपण आतमधल्या भिंती ज्या असतात त्या भिंतीला आतमधून प्लास्टर केलेले आहे, बरोबर आहे, वाळू सिमेंट यांचं मिक्सचर करून आपण प्लास्टर करतो. तसं यांच्या बॉडी कॅव्हिटीला इंटरनली लाईन केलेलं एका युनिक सेल टाइपच्या सेलनं, ज्या सेल्सला आपण कोनोसाइट सेल्स कन्सिडर करतो, और अ लेयर ऑफ कोनोसाइट सेल. These conocyte cell are the flagellated cells. यांच्यावर फ्लॅजेला प्रेझेंट आहे, फ्लॅजिलेटेड टाइपच्या सेल्स आहेत. कोनोसाइट सेल्स किंवा त्यांना कॉलर सेल कशामुळे म्हणतात लक्षात घ्या. कोनोसाइट सेल्स आर द फ्लॅजिलेटेड सेल्स which line the body cavity from internal surface, internally lined by collar cell or conocyte cell. If we consider the structure of collar cell, collar cell चा आपण जर स्ट्रक्चर पाहिलं तर आपल्या शर्टाला जशी कॉलर असते त्या टाइपचं कॉलर लाइक स्ट्रक्चर त्या सेलच्या बॉडीवर आपल्याला पाहायला मिळतंय. आणि याच कॉलर लाइक स्ट्रक्चर पासून अराइज झालेला एक फ्लॅजेला सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतंय. तर कोनोसाइट सेल किंवा कॉलर सेल्स आर दी युनिफ्लॅजिलेटेड टाइप्स ऑफ सेल. एकच सिंगल फ्लॅजेला त्यांच्या सेलवर प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर त्यांची कॉलर जी आपल्या शर्टाला कॉलर असते, बरोबर, कॉलर सगळ्यांना माहिती आहे शर्टाची, अशी करून बरेच नाही करतो, अशी करून पाहायचं नाही. तर कॉलर आहे आणि कॉलर नंतर त्या सेलचं ऍक्च्युअली बॉडी आहे, बॉडी ऑफ अ सेल, बरोबर आहे, सेल बॉडी. तर असे तीन टाइपचे स्ट्रक्चर ऍक्च्युअली त्या कोनोसाइट सेल मध्ये किंवा कॉलर सेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते झालं त्याचं स्ट्रक्चर. आता या टाइपचे जे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चर मध्ये एक बेसिक फीचर आपल्याला स्टडी करायचं बघ, जे सुद्धा या पोरिफेरन्सचं युनिक फीचर आहे, which is also considered as the unique feature of poriferans. That is, the poriferans have a water canal system in which the water is move in a single direction. एकाच सिंगल डायरेक्शन मध्ये वॉटर मूवमेंट आपल्याला या एनिमल्स मध्ये पाहायला मिळते. These animals show a unidirectional movement of water from their body. खूप इम्पॉर्टंट फीचर आहे या वॉटर कॅनल सिस्टमचं या एनिमल्स मध्ये प्रेझेंट असलेलं. काय होतंय, वॉटर कॅनल सिस्टम जी आहे ही वॉटर कॅनल सिस्टम या ऑर्गॅनिझमच्या एंटायर ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करते.
म्हणजे त्यांचं डायजेशन असेल, एक्सक्रीशन असेल, ऑस्मोरेग्युलेशन असेल, ज्या काही प्रोसेस त्या ऑर्गॅनिझमला परफॉर्म करायच्या या एंटायर लाईव्ह प्रोसेस या एका सेम सिस्टम थ्रू काय केल्या जातात, परफॉर्म केल्या जातात, ज्या सिस्टमला आपण वॉटर कॅनल सिस्टम कन्सिडर केलं. In this water canal system, basically entire body of this animal is participating to carry out the process. पण काय होतंय, जनरली आपण सांगितलं की हे aquatic animals आहेत, बरोबर आहे. aquatic animals आहेत, पूर्ण पाण्यामध्ये प्रेझेंट आहेत. आता वॉटरची मूवमेंट जर आपण पाहिली, पण तुम्ही पाहिलं असेल कधी डॅम जे असतात, धरण जे असते, धरणामध्ये आपण पाणी काय करतो, पावसाचं जमा करून ठेवतो आणि नंतर त्या धरणावरून जे कॅनल्स आपण काढतो, त्या कॅनल्स थ्रू त्या सराउंडिंग एरियामध्ये त्या वॉटरचं आपण डिस्ट्रीब्युशन करतो. जसं परभणीमध्ये आपल्याला औरंगाबादच्या पैठणच्या जायकवाडीचं पाणी आपण परभणीत आणलेलं आहे. कसं पाणी येतं इथपर्यंत, कशामुळे येते, कारण प्रेशर आपण क्रिएट करतो. कसं प्रेशर क्रिएट करतो, त्या वॉटरला अॅक्युमुलेट करून ठेवलंय, डिपॉझिट करून ठेवलंय आणि डिपॉझिट केल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याचे वॉल ओपन करतो त्यावेळेस त्या कॅनल थ्रू पाणी आपण काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. कॉन्सन्ट्रेशन एकाच जागेवर जास्त झालंय वॉटरचं. वॉटर ऑलवेज मूव्ह फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. जिथे कुठे त्याला लोअर कॉन्सन्ट्रेशन किंवा कमी पाणी ज्या जागेवर पाहायला मिळेल त्या जागेवर वॉटरची आपल्याला मुवमेंट झालेली पाहायला मिळते, बरोबर आहे. जमिनीमधून आपोआप पाणी वर येऊन वर वाहायला सुरुवात होते का रे, नाही. काय करावं लागतं आपल्याला, जमिनीमधून पाणी आपण वर काढल्यानंतर त्या पाईप थ्रू जिथं हाय लाईंग एरियाज आहेत त्या हाय लाईंग एरियाज मधून आपण लो लाईंग एरियाज कडे वॉटरची इझिली मुवमेंट करू शकतो. एकतर हाय लाईंग एरियाज पासून लो लाईंग एरियाज कडे किंवा हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन आपल्याला वॉटरची मुवमेंट पाहायला मिळते. वॉटर ऑलवेज मूव्ह फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. मग आता पाण्यामध्ये प्रेझेंट असलेला हा ॲनिमल आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल आहे आणि या ॲक्वॅटिक ॲनिमलच्या सराउंडिंग मध्ये अबंडंट क्वांटिटी मध्ये वॉटर प्रेझेंट आहे. मग वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या बॉडीच्या बाहेर काय असते, बरोबर आहे. वॉटर कॉन्सन्ट्रेशन इज मच हायर at the outside of these animals, so water can easily move from outer surface or outer area to the body cavity. कारण बॉडी कॅव्हिटी एम्प्टी आहे, बरोबर. बॉडी कॅव्हिटी सिलोम आपण तिला कन्सिडर करतो. या सिलोम मध्ये काही नाही, फक्त काय केलेलं आहे, एक सेल त्यांची बॉडी वॉल आहे, त्या बॉडी वॉलने एन्क्लोज केलेली ही एम्प्टी कॅव्हिटी आहे, बरोबर आहे. तर या एम्प्टी कॅव्हिटी मध्ये वॉटर प्रेझेंट नाही. इनिशियली आपण अशी कंडिशन कन्सिडर करतो की एम्प्टी कॅव्हिटी आहे, या एम्प्टी कॅव्हिटी मध्ये वॉटर एक्सटर्नल सरफेस मधून किंवा बाहेरून त्यांच्या, बरोबर, फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड द सिलोम और इनसाइड द स्पॉन्जोसिल वॉटर फ्रीली मूव थ्रू द पोअर्स, दॅट इज द ऑस्टिया. यांच्या बॉडी वॉलवर जे ऑस्टिया आहे, या ऑस्टिया मधून वॉटर इझिली काय होऊ शकतंय, त्यांच्या बॉडी कॅव्हिटी मध्ये पास होऊ शकतंय. बॉडी कॅव्हिटी मध्ये ऑस्टिया मधून पास झाल्यानंतर पुन्हा अगेन एक लार्ज ओपनिंग आहे अँटेरियर साइडला, बरोबर आहे. या अँटेरियर साइडच्या लार्ज ओपनिंग मधून वॉटर बॉडी मध्ये एंटर करत नाही. कशामुळे एंटर करत नसेल सांगा बरं. आपण सांगालो हा जो ॲनिमल आहे, दिस ॲनिमल इज कम्प्लिटली प्रेझेंट इन, सपोज आपण एक बीकर घेतलंय, या बीकर मध्ये हा स्पॉन्ज किंवा स्पॉन्जीला आपण प्लेस केला, इथे एक लार्ज ओपनिंग आहे आणि साइडला पुन्हा स्मॉल ओपनिंग्स आहेत, बरोबर आहे. तर वॉटर या स्मॉल ओपनिंग मधून आतमध्ये बॉडी मध्ये एंटर करते. वॉटर इज एंटर इनसाइड द बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम थ्रू द स्मॉल ओपनिंग व्हिच आर टर्म्ड ॲज ऑस्टिया. वॉटर कॅनल सिस्टम स्टडी करताना आपण या ऑस्टिया मधून या बॉडीच्या आतमध्ये यांच्या वॉटर एंटर झालेला आपण दाखवलं H2O, बरोबर आहे. वॉटर एंटर झालंय. इकडे पुन्हा अँटेरियर साइडला एक लार्ज ओपनिंग आहे, पण या लार्ज ओपनिंग मधून वॉटर बॉडीच्या आतमध्ये एंटर करत नाही. त्याच्यासाठी ही वॉटर कॅनल सिस्टम रिस्पॉन्सिबल आहे. एक स्पेसिफिक वॉटर करंट या ऑर्गॅनिझम्स मध्ये डेव्हलप केलं जात आहे विथ द हेल्प ऑफ दीज कॉलर सेल. ज्या कॉलर सेल आहेत किंवा ज्या कोनोसाइट नावाच्या सेल्स आहेत, या सेल्स काय करतात, एक वॉटर करंट डेव्हलप करतात. वॉटर करंट डेव्हलप करतात, जसं मोटरनं आपण पाणी काय करतो, पास करतो, तसं इथं सुद्धा एक स्पेसिफिक वॉटर करंट काय होतंय, डेव्हलप होते. हे वॉटर करंट डेव्हलप करण्यासाठी यांच्या सेल्स मध्ये किंवा कोनोसाइट सेल मध्ये किंवा कॉलर सेल मध्ये जे फ्लॅजेला आहे, या फ्लॅजेलाची जी बीटिंग मूवमेंट आहे, बीटिंग मूवमेंट ऑफ फ्लॅजेला is responsible for to develop a water current system डेव्हलप करण्यासाठी ह्या फ्लॅजेलाची बीटिंग मूवमेंट रिस्पॉन्सिबल आहे.
पूर्ण सेलला, पूर्ण लेयरला इनर साइडने या कॉलर सेल्स प्रेझेंट आहेत आणि प्रत्येक सेलवर फ्लॅजेला प्रेझेंट आहे. काय होतंय, पोर्स मधून वॉटर आतमध्ये एंटर झालं की हे फ्लॅजेला मूवमेंट करायला सुरुवात करतात. आणि फ्लॅजेलाची मूवमेंट कशी आहे, एकाच सिंगल डायरेक्शन मध्ये. फ्लॅजेला ऑलवेज मूव इन अपवर्ड डायरेक्शन, म्हणजे आतमध्ये वॉटर आले की फ्लॅजेला काय करायचं, कंटिन्युअसली या डायरेक्शन अशी अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूवमेंट करायला. आणि अपवर्ड डायरेक्शन या मूवमेंट मुळे वॉटर बाहेरून आतमध्ये आलं की लगेच त्याला काय केलं जातं, एक्सपेल केलं जातं आउटसाइड द बॉडी. म्हणजे इकडून पोर्स मधून वॉटर आतमध्ये आलं की फ्लॅजेला अपवर्ड डायरेक्शन म्हणजे असं अपर वरच्या डायरेक्शन या डायरेक्शनने मूवमेंट करतात फ्लॅजेला एंटायर. आणि त्या अपवर्ड डायरेक्शनच्या मूवमेंट मुळे वॉटर बॉडीच्या आतमधून किंवा त्या सिलो मधून कंटिन्युअसली एक्सपेल केला जात आहे आउटसाइडला थ्रू द ऑस्कुलम. म्हणजे काय झालं, एका डायरेक्शन मधून पोर्स मधून वॉटर आतमध्ये एंटर केलं, सिलोम मध्ये आलं, सिलोम मधून ऑस्कुलम मधून बाहेर पडायला. युनिडायरेक्शनल जी मूवमेंट आहे, द युनिडायरेक्शनल मूवमेंट इज टर्म्ड ॲज the water canal system. The unidirectional movement of water in a sponges from a body cavity to coelom and coelom to osculum is nothing but a water canal system. समजलंय? तर ही वॉटर कॅनल सिस्टम ऍक्च्युअली यांच्या बॉडी मधून वॉटरच्या मूवमेंट साठी रिस्पॉन्सिबल आहे. ऑलवेज एकाच डायरेक्शन मध्ये इकडून एंटर करायचं, ऑस्कुलम मधून बाहेर, पोर्स मधून आतमध्ये, ऑस्कुलम मधून बाहेर, पोर्स ऑस्कुलम अशी सेम मूवमेंट यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही जी मूवमेंट आहे, आता ही मूवमेंट वॉटरची करायची कशासाठी, काय पर्पज आहे, काही काम नाही, काय ऑर्गॅनिझमला बॉडीच्या आतमध्ये पाणी आले बाहेर चालले, आतमध्ये आले बाहेर चालले, काय चाललंय. But basically these animals are non-motile animal or these are the sedentary animals. These animals cannot move in search of their food material from one place to the other. Food material च्या सर्च मध्ये मूवमेंट करू शकत नाही. They can't exhibit the movement. So they have to get their food material. बरोबर आहे, हिट्रोट्रॉपिक आहे, स्वतःचं फूड मटेरियल त्याला मिळालंच पाहिजे. आणि फूड मटेरियल एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाता येत नाही, स्वतःचं फूड मटेरियल सिंथेसाइज करता येत नाही, मग फूड मटेरियल मिळणार कसं. बरोबर आहे, फूड मटेरियल मिळण्याचे चान्सेस यांच्यामध्ये बाय चान्स आहेत. लकीली त्यांना फूड मटेरियल मिळालं तर मिळालं, नाहीतर उपाशी. जसं एखादा आपण रस्त्यावरचा भिकारी वगैरे पाहतो, त्याला फूड किंवा जेवण मिळालं तर मिळालं, 100% मिळत असं काही कंपल्सरी आहे का, नाही. पण तो काय करत राहते, फिरत असते कंटिन्युअसली, या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, इकडे तिकडे मागत जात असते. लकीली मिळालं तर मिळालं. तसं यांच्यामध्ये सुद्धा ती सेम कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. जर वॉटर मध्ये एखादा फूड मटेरियलचा ग्रॅन्युल्स असेल किंवा एखादा फूड मटेरियलचा पीस असेल, तर त्या पर्टिक्युलर फूड मटेरियलची एंट्री पोर्स मधून जर आतमध्ये झाली, तर आतमध्ये आल्यानंतर त्या सिलोम मधून मग त्या फूड मटेरियलला काय केलं जाते, ट्रॅप केला जात आहे विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला विच आर प्रेझेंट ओव्हर द कोनोसाइट सेल. म्हणजे फ्लॅजेला फक्त अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूवमेंट करत नाहीत वॉटरची, they also responsible for the grabbing of food particles which are come inside the coelom through the water from the pores. बरोबर आहे, वॉटर मधून, वॉटरच्या थ्रू पोर्स मधून जे फूड मटेरियल आतमध्ये एंटर झालंय त्या फूड मटेरियलला ट्रॅप करण्याचं काम सुद्धा फ्लॅजेलाच करतात. जसं एलिफंट सगळ्यांना माहिती आहे, हत्ती सगळ्यांना माहिती आहे. एलिफंटला जर तुम्ही एखादा फूड मटेरियल त्याला जर म्हणजे खाय, बरोबर, एखादा गवत काही ग्रास वगैरे तुम्ही जर त्याला दिला, तो काय करतो, त्या सोंडीमध्ये पकडते आणि सोंडीमध्ये पकडून मग नंतर एंगल्फ करते. तशीच सेम मूवमेंट, सेम ऍक्टिव्हिटी आपल्याला या सेल मध्ये सुद्धा पाहायला मिळते. या कॉलर सेलचा जो फ्लॅजेला आहे, तो फ्लॅजेला अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूवमेंट करते वेळेस एखादं फूड मटेरियल जर मिळालं तर त्या फूड मटेरियलला ग्रॅब करते, ट्रॅप करते आणि ट्रॅप करून त्या सेल मध्ये, त्याच सेम कॉलर सेल मध्ये त्या फूड मटेरियलला काय केलं जाते, एंगल्फ केलं जाते. बरोबर आहे, म्हणजे फूडची रिक्वायरमेंट या वॉटर कॅनल सिस्टम थ्रू काय केलं चालली, फुलफिल केलं चालली. फूडची रिक्वायरमेंट फुलफिल केल्या जाते आणि या बॉडी वॉल मध्ये तयार झालेले जे एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहेत, these excretory products are also expelled outside the body with the help of the same water canal system. म्हणजे वॉटर कॅनल सिस्टम फूड मटेरियल डिराइव्ह करण्यासाठी, त्यानंतर एक्सक्रिटरी प्रोडक्ट एक्सपेल करण्यासाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल असलेली सिस्टम आहे. बरोबर आहे का. एक्सक्रिटरी प्रोडक्टचं एलिमिनेशन असेल, त्यानंतर फूड मटेरियल डिराइव्ह करणं असेल किंवा दुसरे कोणते फंक्शन असतात, ऑल दिस फंक्शन आर परफॉर्म बाय दी वॉटर कॅनल सिस्टम. पण नेचरने या ऑर्गॅनिझमला इव्हॉल्व कसं केलंय,
एकाच पर्टिक्युलर प्लेसवर राहून सुद्धा फूड मटेरियल डिराईव्ह करू शकतात व्हेरी इझिली, व्हेरी प्रॉपरली. बरोबर आहे. वॉटर कंटिन्युअसली बॉडी मधून फ्लो करत जातं चाळणी लावल्यासारखं. बरोबर. एखाद्या त्याच्यामध्ये जर आपलं फूड मटेरियल वगैरे काय आपण हे करत असतो, चहा आपण चालतोच, पत्ती जर आपल्याला बाजूला करायची असेल तर आपण चहा वरून जातो, पत्ती ट्रॅप केलं जाते. तसं यांच्या बॉडी मधून वॉटर फ्लो होत जाते आणि यांच्या बॉडीवर लावलेले जे फिल्टर्स आहेत या फिल्टर थ्रू फूड मटेरियल काय करतात, हे ट्रॅप करतात. ऍक्च्युअली फ्लॅजेला ट्रॅप करतात, फिल्टरने ट्रॅप केलं जात नाही. समजलं. तो वॉटर कॅनल सिस्टम वॉटर करंट डेव्हलप केला जाते फ्लॅजेलाच्या बीटिंग मुवमेंट. त्यानंतर बघा यांचं बॉडीचं स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी एक स्पेसिफिक टाइपचे स्केलेटल मॉलिक्यूल ज्याला आपण कन्सिडर करतो स्पिक्यूल्स. स्पिक्यूल म्हणजे काटेभाग. स्पिक्यूल्स ऑफ स्पॉन्जिन फायबर. स्पॉन्जिन फायबर नावाचे फायबर्स यांच्या बॉडी वॉल मध्ये आपल्याला कॉमनली पाहायला मिळतात. जे स्पॉन्जिन फायबर्स काय करतात, यांचं बॉडीचं स्ट्रक्चर मेंटेन करण्याचं काम करतात. बलून आहे, बलूनला तुम्ही असं डायरेक्टली उभं ठेवू शकता का रे, हवा न मारता? नाही ठेवू शकत आपण त्याला. बरोबर आहे. त्याला जर तुम्हाला प्रॉपर असं शेप मध्ये ठेवायचा असेल तर हवा तरी मारून ठेवावं लागेल किंवा बाजूला काहीतरी एक सपोर्ट तरी द्यावा लागेल. तसं सपोर्ट आपण इथं यांच्या बॉडी वॉलला सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. Support is provided with the help of spicule or the spongin fiber. जे spongin fibers आहेत किंवा spicules आहेत, these spicules are basically involved in the providing a support to their body or body wall. Body wall म्हणजे पूर्ण entire structure आहे animalचं. Body wall and coelom are the two structures which are present in their body. समजलं? ही डायग्राम काढा आणि हे पॉइंट सगळे लिहून घ्या फास्ट. एक 2-3 मिनिटं थांबा, नंतर लिहा. एक शेवटचा पॉइंट या कोरिफेरन्सच्या बाबतीत आपल्याला राहिला पाहता दॅट इज द रिप्रोडक्शन इन स्पॉन्जेस. रिप्रोडक्शनच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर रिप्रोडक्शन दोन्ही वेनं रिप्रोडक्शन ऑकर बाय बोथ द मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. दॅट इज दे रिप्रोड्यूस बाय असेक्सुअल रिप्रोडक्शन आल्सो अँड सेक्सुअल आल्सो. सेक्सुअल रिप्रोडक्शन सुद्धा होत आहे, असेक्सुअल सुद्धा होत आहे. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये बेसिकली दोन टाइपच्या असेक्सुअल रिप्रोडक्शनचे मोड्स आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळतात. एक आहे फ्रॅगमेंटेशन आणि सेकंड टाइपचा असेक्सुअल रिप्रोडक्शनचा मोड आहे ज्याला आपण रिजनरेशन कन्सिडर करतो. तर फ्रॅगमेंटेशन सुद्धा आणि रिजनरेशन सुद्धा हे रिप्रोड्यूस करतात. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये बेसिकली गॅमेट फॉर्मेशन होते. गॅमेट फॉर्मेशन आहे, गॅमेट फॉर्मेशन केल्यानंतर फर्टिलायझेशन इंटरनल आहे आणि डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट डेव्हलपमेंट आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट बद्दल आपण नंतर डिस्कस करू. फक्त इथं लक्षात ठेवा सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेटचं फॉर्मेशन करून हे ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतात. गॅमेट फॉर्मेशन मध्ये मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट दोन्ही टाइपचे गॅमेट प्रोड्यूस केले जातात. दोन्ही गॅमेटचं जे फ्युजन आहे ते फ्युजन बॉडीच्या आतमध्ये होते. फर्टिलायझेशन इंटरनल आहे. फर्टिलायझेशन आणि फर्टिलायझेशनच्या नंतर शेवटच्या स्टेप मध्ये ज्यावेळेस लार्वा त्याच्यानंतर कॅटरपिलर ह्याच्या पर्टिक्युलर स्टेजेस आहेत. या स्टेजेसच्या ऐवजी डायरेक्टली अडल्ट एनिमल्स आपल्याला या स्पॉन्जेस मध्ये फॉर्म झालेला पाहायला मिळते. दे डू नॉट शो डायरेक्ट डेव्हलपमेंट. इनडायरेक्ट टाइपची डेव्हलपमेंट आहे. कॅटरपिलर लार्वा वगैरे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत नाही. डायरेक्टली एनिमल्स मध्ये त्याची डेव्हलपमेंट होते. समजले? सो दॅट्स ऑल अबाउट द फायलम कोरिफेरा. जो नेक्स्ट फायलम आहे that is the नायडेरिया. या नायडेरिया फायलम बद्दल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. कोरिफेरस मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन, वॉटर कॅनल सिस्टम, त्यानंतर कोनोसाइट सेल आणि कॉलनी ऑफ डिफरंट सेल हे डिफरंट फीचर्स प्रॉपरली लक्षात ठेवायचे. लक्षात लिहून घ्या. एवढं काही डाऊट असेल तर